नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कर्मचारी आरोग्य एम्प्लॉई हेल्थ या विषयावर माहिती पाहणार आहोत. कर्मचारी आरोग्य या संकल्पनेमध्ये औद्योगिक व्यवस्थापनास अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये सुद्धा कर्मचारी आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कर्मचारी आरोग्य ही एक व्यापक संकल्पना आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्याचा समावेश होतो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास स्वतः कर्मचारी, व्यवस्थापन, मालक, व्यवसाय संस्था, समाज, राष्ट्र अशा सर्व घटकांच्या दृष्टीतून महत्त्व आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले, सक्षम असले तरच तो उत्साहानं काम करू शकतो, तो आवडीनं, कार्यक्षमतेनं काम करू शकतो, आपली कार्यउद्दिष्टे चांगल्या प्रकारे योग्य वेळेत तो साध्य करू शकतो. चांगल्या आरोग्यावर कर्मचाऱ्यांचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, त्याची काम करण्याची इच्छा, उत्पादकता ही आधारित असते. सुदृढ आरोग्यामुळं कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, आदलाबदली कमी राहते. चांगले आरोग्य ही जशी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती आहे, त्याचप्रमाणे ती व्यवस्थापनाची आणि उपक्रमाची, त्याचबरोबर राष्ट्राची सुद्धा संपत्ती असते. व्यवसाय उपक्रमाची प्रतिमा, लौकिक, प्रतिष्ठा, नफा, यश अशा बऱ्याच गोष्टी त्या व्यवसायात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर अवलंबून असतात. कामगार हा एक समाजाचा घटक असल्याने कामगारांचे आरोग्य चांगले असेल तरच सामाजिक स्वास्थ्य, शांतता ही टिकून राहते. देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचं कार्य हे आरोग्यसंपन्न मनुष्यबळ हे निश्चित करत असतं. त्यामुळे शासन, व्यवस्थापन, समाज या सर्वांनी कर्मचाऱ्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहण्यासाठी विशेष आणि सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आता कर्मचारी आरोग्य ही जी संकल्पना आहे याचा नेमका अर्थ काय होतो? तर कर्मचारी आरोग्य याची संकल्पना आपण विचारात घेत असताना सर्वप्रथम आरोग्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आरोग्य म्हणजे एक अशी अवस्था असते, लक्षात घ्या की आरोग्य म्हणजे ही एक अशी अवस्था होय की जी किंवा ज्या ठिकाणी संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा प्रकारचं कल्याण, जिथं रोगांचा पूर्ण अभाव असतो. व्यक्ती ज्या वातावरणामध्ये काम करते त्या वातावरणाशी स्वतःला चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकते, अशी व्यक्ती निरोगी समजली जाते. म्हणजे निरोगी व्यक्ती म्हणजे कोण असते? तर उपलब्ध वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक कल्याण साध्य केलेलं असतं आणि जिथं रोगाचा अभाव असतो. म्हणजे जी व्यक्ती ज्या वातावरणामध्ये काम करते ना, त्या वातावरणाशी अशी व्यक्ती स्वतःला चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकते. मग अशा व्यक्तीलाच आपण काय समजतो? तर निरोगी व्यक्ती असं समजतो. म्हणजे अशी व्यक्ती ही कोणत्याही प्रकारच्या आजारानं ग्रस्त नसते. म्हणजे आरोग्याचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेतल्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे की कर्मचारी आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे, औद्योगिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे, औद्योगिक आरोग्याचा अर्थ नेमका काय होतो? तर आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्या मते औद्योगिक आरोग्य म्हणजे काय? तर औद्योगिक आरोग्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायातील मजुरांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाचे संरक्षण आणि सांभाळ करणे. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं की आरोग्य असं म्हटलं जातं. कसलं आरोग्य म्हटलं जातं? औद्योगिक आरोग्य असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा एक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की औद्योगिक आरोग्य म्हणजे कामाच्या स्वरूपामुळे, नीट लक्ष द्या, औद्योगिक आरोग्य म्हणजे कामाच्या स्वरूपामुळे होणाऱ्या मजुरांच्या आरोग्य ऱ्हासाला निर्बंध घालणे. म्हणजे आरोग्याचा जो ऱ्हास होतो त्या ऱ्हासाला त्या ठिकाणी निर्बंध घालणं. ते ऱ्हास कशामुळे होत असतो? तर कामाच्या स्वरूपामुळं. मग अशा पद्धतीच्या होणाऱ्या ऱ्हासाला निर्बंध घालणं म्हणजेच औद्योगिक आरोग्य सांभाळणं. त्यानंतर पुढचा एक भाग आपण समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे औद्योगिक आरोग्य म्हणजे मजुरांच्या कार्यामध्ये शरीराला प्रतिकूल असणाऱ्या शारीरिक जोखीमांपासून संरक्षण करणे. त्यालासुद्धा काय म्हटलं जातं? औद्योगिक आरोग्य असं म्हटलं जातं. त्याचबरोबर औद्योगिक आरोग्य म्हणजे एखादा मजूर त्याची शारीरिक व मानसिक त्याची
शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची साथ ग्रहण करू शकेल. कारण शारीरिक स्वरूपाची साथसुद्धा असली पाहिजे आणि मानसिक स्वरूपाची साथसुद्धा असली पाहिजे. अशा पद्धतीची साथ ग्रहण करू शकेल अशा व्यावसायिक वातावरणात त्याची नियुक्ती आणि सांभाळ करणं होय. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, औद्योगिक आरोग्य असं म्हटलं जातं. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मते नेमका काय अर्थ होतो औद्योगिक आरोग्याचा? म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा औद्योगिक आरोग्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता औद्योगिक आरोग्य म्हणजे नेमकं काय असतं? तर औद्योगिक आरोग्य म्हणजे नुसता आजार किंवा रोगहिरीत असणं म्हणजे औद्योगिक आरोग्य नव्हे. म्हणजे नुसता आजार किंवा रोगविरहित असणं हे नसून तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणासहित परिपूर्ण असलेली अवस्था होय. त्याला आपण काय म्हणतो, औद्योगिक आरोग्य असं म्हणतो. लक्षात घ्या. आता ह्या पंचवार्षिक योजनेनुसार सुद्धा, आता पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा आरोग्याचा अर्थ सांगितलेला आहे. पहा, आता पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्याचा अर्थ काय सांगितलेला आहे? तर आरोग्य म्हणजे कल्याणाची ती सकारात्मक अवस्था असते. म्हणजे स्वतःचंही कल्याण होत असतं आणि कुटुंबाचंही कल्याण होत असतं. अशा पद्धतीची सकारात्मक अवस्था असते जिथे शारीरिक आणि मानसिक क्षमताची मिलाफाद्वारे वृद्धी होत असते की जी व्यक्तीला श्रीमंत आणि पूर्ण आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकते. भौतिक व सामाजिक वातावरणाशी एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक तडजोड होत असते आणि अशा पद्धतीची भौतिक आणि सामाजिक वातावरणाशी एखाद्याची असलेली वैयक्तिक तडजोड म्हणजेच आरोग्य होय. म्हणजे हा अर्थ जो आहे तो पहिल्या पंचवार्षिक योजनेनुसार घेतलेला आहे. आता सोप्या शब्दात जर आपण समजून घ्यायचं असेल औद्योगिक आरोग्य म्हणजे काय, तर आपल्या लक्षात येईल की आरोग्य म्हणजे अशी स्थिती असते की ज्याच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला आपली वैचारिक, भाषणिक आणि शारीरिक क्षमता संपूर्ण जगण्यासाठी तयार करून ठेवते. अशाला आपण काय म्हणतो, औद्योगिक आरोग्य असं म्हणतो. आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे तो म्हणजे औद्योगिक आरोग्याची उद्दिष्टे कोणती. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ? दोज ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो वी हॅव टू स्टडी इन डिटेल. ओके. तर ती औद्योगिक आरोग्याची उद्दिष्टे कोणती असतात, ती उद्दिष्टेही आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं गरजेचं असतं. आता त्यामध्ये औद्योगिक आरोग्याचा मुख्य उद्देश हा आजार बरा करण्यापेक्षा रोग आणि दुखापतींना प्रतिबंध करणे हा असतो. क्लाउडवेल यांनी औद्योगिक आरोग्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत. आता कोणकोणती औद्योगिक आरोग्याची उद्दिष्ट असतात, ती उद्दिष्टसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. तर पहिलं उद्दिष्ट त्यांनी सांगितलेलं आहे क्लाउडवेलनी, शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य समाधान टिकविणे अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि ते वृद्धिंगित करणे. म्हणजे कर्मचाऱ्यांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य आणि समाधान हे टिकवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून हे एक उद्दिष्ट औद्योगिक आरोग्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे औद्योगिक आरोग्य का जपलं जातं, तर कर्मचाऱ्यांचे किंवा कामगारांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य हे जोपासलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, समाधानसुद्धा टिकवलं पाहिजे आणि त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. हा पहिला उद्दिष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घ्यायचं ते म्हणजे कार्य वातावरणामुळे औद्योगिक आजारास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा प्रतिबंध करणे. म्हणजे काम करत असताना जे काही वातावरण असतं त्या वातावरणामुळे जे काही औद्योगिक आजार होत असतात तर अशा घटकांचाच त्या ठिकाणी प्रतिबंध करणं म्हणजेच त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्याचं हे उद्दिष्ट असतं. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे कामगारांच्या आरोग्यास धोका पोचविणाऱ्या व्यावसायिक धोक्यांपासून, म्हणजे कामगारांच्या आरोग्याला जे काही धोके पोचत असतात व्यावसायिक धोक्यांपासून, तर त्यापासून कामगारांचं संरक्षण करणं हे सुद्धा एक उद्दिष्ट त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्याचं असतं. त्याचबरोबर आणखी कुठलं उद्दिष्ट असू शकतं, तर ते उद्दिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे कामगारांच्या मानसशास्त्रीय व शारीरिक आरोग्य पूरक अशा कार्यवातावरणात त्याची नियुक्ती करणे. म्हणजे कामगारांचं मानसशास्त्रीय आणि शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं असतं आणि ह्या दोन्ही प्रकारच्या आरोग्याला पूरक असणाऱ्या अशा वातावरणामध्ये त्या कामगारांची काय करायची असते, नियुक्ती करायची असते. त्याचबरोबर पुढचं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे की कार्यपूर्तीसाठी आवश्यक शारीरिक, मानसिक क्षमता संपादन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहाय्य करणे. म्हणजे कामाची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना ज्या काही शारीरिक क्षमता हव्या असतात, अपेक्षित असतात, मानसिक क्षमता असणं गरजेचं असतं, त्या संपादन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं हे सुद्धा उद्दिष्ट हे औद्योगिक आरोग्याचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं ही वेगवेगळी 5 उद्दिष्टे ही या ठिकाणी औद्योगिक आरोग्याची क्लाउडवेल यांनी सांगितलेले आहेत.
त्यानंतर आपण पुढं पाहायचं आहे की औद्योगिक आरोग्याचं महत्त्व काय असतं. काय महत्त्व असतं औद्योगिक आरोग्याचं? आपण पाहतो की जगातले कुठलेही देश जर पाहिले तर त्या देशाच्या संविधानामध्ये आणि युनायटेड नेशनच्या विविध कारक तत्वांमध्ये औद्योगिक आरोग्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संविधानाच्या प्रस्तावानुसार आरोग्याच्या उत्तम शक्य पातळीचा आनंद घेणे हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार असून त्याची जबाबदारी सरकारची असते आणि योग्य ती आरोग्य आणि सामाजिक सुधारणेची पावले उचलून सरकार ती जबाबदारी निभावू शकते. म्हणजे हे शेवटी सगळं सरकारवर अवलंबून असतं आणि म्हणून त्यासाठी सरकार काय करत असतं तर अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांचं आरोग्य जोपासण्यासाठी योग्य ती पावलं उचलतं आणि ती जबाबदारी स्वतःची समजून त्या ठिकाणी ती जबाबदारी निभावू शकतं. म्हणजे यासाठी औद्योगिक आरोग्याचं महत्त्व हे अतिशय आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता हे महत्त्व आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्यानं सांगता येईल. आता औद्योगिक आरोग्याचं महत्त्व आपण हे वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या सहाय्यानं आणखी चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आता पहिला भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे की कार्य आणि उत्पादकता, म्हणजे कर्मचाऱ्यांचं कार्यसुद्धा वाढलं पाहिजे, उत्पादकता त्याची वाढली पाहिजे आणि त्याची गुणवत्तासुद्धा उंचावली पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांचं कार्य, उत्पादकता आणि गुणवत्ता उंचावते. जर औद्योगिक आरोग्य चांगलं असेल तर कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीची गुणवत्ता काय होऊ शकते, उंचावू शकते आणि त्यामुळे औद्योगिक आरोग्य हे काय असतं, महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गैरहजेरीने आदलाबदली कमी होते. कोणत्याही व्यवसायाला कर्मचाऱ्याची गैरहजेरी परवडणारी नसते. कोणत्याही व्यवसायाला कर्मचाऱ्यांची अदलाबदलीसुद्धा परवडणारी नसते आणि म्हणून अशा पद्धतीची गैरहजेरी आणि अदलाबदली जर कमी करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही व्यवसायानं औद्योगिक आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून औद्योगिक आरोग्याचं का महत्त्व दिलं जातं तर त्या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि अदलाबदली त्यामुळं काय होते, कमी होते जर औद्योगिक आरोग्य चांगलं असेल तर. त्याचबरोबर औद्योगिक अशांततेचे, बेशिस्तीचे आणि अपघाताचे प्रमाणसुद्धा कमी राहते. लक्षात घ्या. म्हणजे औद्योगिक अशांतता असते, औद्योगिक बेशिस्त असते, औद्योगिक अपघातसुद्धा होत असतात, परंतु या सर्वांचं प्रमाण या ठिकाणी औद्योगिक आरोग्याला जर महत्त्व दिलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं आणि म्हणून त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्य महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास आणि मनोबल उंचावतं. औद्योगिक आरोग्य जर चांगलं असेल, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये औद्योगिक आरोग्य अतिशय चांगलं असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि मनोबलसुद्धा काय होऊ शकतं, उंचावलं जातं आणि त्यामुळं औद्योगिक आरोग्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर उत्पादनाचा खर्च आणि साधनसामग्रीचा अपव्ययसुद्धा कमी होतो. जर औद्योगिक आरोग्य चांगलं असेल तर उत्पादनाचा एकूण जो खर्च असतो तोही कमी होतो आणि साधनसामग्री किंवा कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, या सर्वांचा अपव्ययसुद्धा त्या ठिकाणी काय होतो, कमी होतो आणि त्यामुळं औद्योगिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कामगारांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. औद्योगिक आरोग्य चांगलं का असायला पाहिजे, कारण औद्योगिक आरोग्य जर चांगलं असेल तर कामगारांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा काय होतं, चांगल्या पद्धतीनं राहू शकतं. त्याचबरोबर कामगारांचं सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य संवर्धित होतं. औद्योगिक आरोग्य जर चांगलं असेल तर कामगारांचं हे अशा पद्धतीचं आरोग्यसुद्धा काय होऊ शकतं, संवर्धित होऊ शकतं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभतं. म्हणजे सर्व प्रकारचं स्वास्थ्य, मग ते शारीरिक स्वास्थ्य असेल, मानसिक स्वास्थ्य असेल, कौटुंबिक स्वास्थ्य असेल, तर अशा पद्धतीचं स्वास्थ्य हे कर्मचाऱ्यांना लाभतं आणि त्याचबरोबर समाधानसुद्धा प्राप्त होतं आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं औद्योगिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या तुम्ही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने काम करता यावं, त्यांच्या वरिष्ठ संघटना असतात, त्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ संघटनांच्या बाबतसुद्धा आणि कामाच्या बाबतसुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रेम, आस्था आणि आपुलकी वाटू लागते. जर औद्योगिक आरोग्य चांगलं असेल तर त्या ठिकाणी स्वतःच्या कामाबद्दल, त्याचबरोबर वरिष्ठांच्या बाबत आणि संघटनेबद्दल प्रेम, आस्था आणि आपुलकी ही काय होऊ शकते, वाटू लागते. त्याचबरोबर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोखा, सामंजस्य आणि सहकार्य हे वाढीला लागतं. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जर औद्योगिक आरोग्य जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात, यांच्यामध्ये सहकार्य वाढीला लागतं, त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होतं आणि त्यासाठी औद्योगिक आरोग्याला अतिशय महत्त्व दिलेलं असतं. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेची जनमानसातली प्रतिमासुद्धा त्या ठिकाणी उंचावते. म्हणजे जो काही व्यवसाय असतो त्या व्यवसाय संस्थेची समाजामधली प्रतिमा, समाजामधली प्रतिष्ठा त्या ठिकाणी काय होऊ शकते,
उंचावते आणि यासाठी सुद्धा औद्योगिक आरोग्याला त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर औद्योगिक आरोग्यामुळं संघटनेचं कार्य आणि उद्दिष्ट साध्य होतात आणि साध्य झाल्यामुळं संघटनाही चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त करू शकते, म्हणजे यशस्वी होऊ शकते, यश संपादन करू शकते. आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्याला अतिशय महत्त्व असतं. त्याचबरोबर कर्मचारी कार्यप्रेरित होऊन, जर औद्योगिक आरोग्य चांगलं असेल तर कर्मचारी हे कार्यप्रेरित होऊन मोठ्या निष्ठेनं आणि कार्यक्षमतेनं काम करू शकतात. त्याचबरोबर संघटनेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे जी असतात ती सुद्धा उद्दिष्टे काय होत असतात, साध्य होत असतात. आता औद्योगिक संस्थेशी संबंधित सर्व घटकांच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि संवर्धन सुद्धा त्यामुळे होत असतं. म्हणजे औद्योगिक आरोग्याला किती महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी 1.25 डझन मुद्द्यांच्या साह्यानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. किती मुद्दे आहेत या ठिकाणी? 15 मुद्दे दिलेले आहेत आणि ह्या वेगवेगळ्या 15 मुद्द्यांच्या साह्यानं आपल्याला लक्षात येईल की औद्योगिक आरोग्य हे किती महत्त्वाचं असतं ते. त्यानंतर कारखाना कायदा 1948च्या कलम 11 ते 20 मध्ये अनेक तरतुदींचा समावेश केलेला आहे. कामगारांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू न शकणाऱ्या व कामगार ज्या ठिकाणी कार्य करतात तेथील कार्यपरिस्थिती कशी असावी याचा उहापोह या तरतुदीमध्ये केलेला आहे. आता अशा कोणकोणत्या तरतुदी आहेत त्याही तरतुदी आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं, लक्षात घ्या तुम्ही. त्यामध्ये स्वच्छता, आता स्वच्छतेबाबत सुद्धा तरतूद केलेली आहे ती कलम 11 मध्ये. म्हणजे भारतीय कारखाना कायदा 1948च्या कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आहे तर स्वच्छतेबद्दलची तरतूद केलेली आहे. यामध्ये या कलमानुसार कारखाना स्वच्छ ठेवला पाहिजे. ड्रेनेज, स्वच्छतागृहाची दुर्गंधी, घाणीपासून कारखाना मुक्त असला पाहिजे. कारखान्यातील जमीन, बसण्याची बाके, पायऱ्या, अंतर्गत मार्ग इत्यादीची दररोज झाडलोट करून पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरील घाण, धूळ दूर करून त्यांची स्वच्छता ठेवावी लागते. प्रत्येक कार्यखोलीतील सर्व जमिनी किमान आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवाव्यात. कारखान्याच्या अंतर्गत सर्व जमिनी, पार्टिशन्स, छते, भिंती, मार्गांच्या भिंती, पायऱ्या पांढऱ्या किंवा तत्सम रंगाने रंगवल्या पाहिजेत. तसेच सर्व दरवाजे, खिडक्या, फ्रेम, शटर्स यांची रंगरंगोटी किमान 5 वर्षातून एकदा तरी केलीच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं स्वच्छता राखण्यासाठी असे वेगवेगळे प्रयत्न हे करणं गरजेचं असतं. याची तरतूद कलम 11 मध्ये केलेली आहे. त्यानंतर कलम 12 मध्ये कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दलची तरतूद आहे. पहा, म्हणजे कारखान्यातील औद्योगिक जी काही कार्य चाललेली असतात त्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यांची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची, ती विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना प्रत्येक कारखान्यामध्ये केली पाहिजे की ज्यामुळे असा कचरा जो असतो तो इतरांना निरुपद्रवी ठरणार नाही. आणि म्हणून कलम 12 मध्ये कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची तरतूद केलेली आहे. पहा, त्यानंतर कलम 13 मध्ये वायुविजन आणि तापमानाची तरतूद केलेली आहे. आता काय तरतूद केलेली आहे तर प्रत्येक कारखान्यातील प्रत्येक कार्यखोलीमध्ये ताजी हवा अशा पद्धतीने खेळवली पाहिजे की ज्यामुळं तिथे पुरेसे वायुविजन होईल. म्हणजे अशा खोलीमध्ये पुरेसं वायुविजन असलं पाहिजे. ताजी स्वच्छ हवा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे. कर्मचाऱ्यांना आरोग्य वाटेल आणि त्यांच्या आरोग्याला इजा पोहोचणार नाही असे तापमान त्या ठिकाणी असले पाहिजे. कारखान्याच्या भिंती आणि छताला अशा प्रकारचं साहित्य वापरलं पाहिजे की त्यामुळं त्या खोलीचं तापमान योग्य किंवा कमी राहील. राज्य शासन पुरेशा वायुविजनाची मानके आणि योग्य तापमान निश्चित करू शकते. आणि म्हणून ह्या कलम 13 नुसार या ठिकाणी वायुविजन आणि तापमान हे कसं असावं याबद्दलची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर कलम 14 मध्ये धूळ आणि धूर किंवा वाफ याबद्दलची तरतूद केलेली आहे. पहा, आता त्यामध्ये काय सांगितलेलं आहे कलम 14 मध्ये तर कामगारांच्या आरोग्याला अपायकारक, धोकादायक तसेच त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणार नाही, धूळ आणि धूर यांचा संचय कार्यस्थळावर होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे. धूळ, धूर, अशुद्ध घटकांची निर्मिती जिथे होते त्याच्या जवळच ती बाहेर जाण्याची कार्यक्षम साधने असली पाहिजेत. हवा बाहेर फेकणारे पंखे बसवलेले असले पाहिजेत. एक्झॉस्ट फॅन आपण म्हणतो ते त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, बसवले पाहिजेत. या सर्वांची तरतूद ही कारखाना कायदा कलम 14 मध्ये केलेली आहे. पहा, त्यानंतर पुढील तरतूद आपण विचारात घ्यायची ती म्हणजे कृत्रिम आर्द्रतीकरण.
ही कलम 15 त्या ठिकाणी तरतूद आहे पहा. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कारखान्यामध्ये उदाहरणार्थ वस्त्रोद्योग, ज्या ठिकाणी हवेतील कृत्रिम आर्द्रता ही वाढवली जाते, म्हणजे वस्त्रोद्योग निर्माण करणारे जे काही कारखाने असतात त्या उद्योगांच्यामध्ये अशा पद्धतीची कृत्रिम हवा किंवा कृत्रिम आर्द्रता वाढवली जाते. हवेचे आर्द्रतीकरण साध्य करण्यासाठी अधिकृत पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. त्याचबरोबर आर्द्रतीकरणासाठी निर्देशित पातळीस किंवा तिच्या आतच तिचे प्रमाण हे काय केलं पाहिजे, राखलं पाहिजे. त्याचबरोबर या कारणासाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी हे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतून किंवा तत्सम मार्गातून मिळाले पाहिजे. आर्द्रता तपासण्यासाठी अधिकृत तपासणी करण्यात यावी आणि त्यांच्या नोंदी ह्या जतन करून ठेवल्या पाहिजेत. लक्षात घ्या, म्हणजे अशा पद्धतीचे कृत्रिम आर्द्रतीकरणाची तरतूद ही कलम 15 करण्यात आलेली आहे पहा. त्यानंतर गर्दी आणि दाटीवाटी ही कलम 16 त्याची तरतूद केलेली आहे पहा. म्हणजे कामगारांच्या आरोग्याला दुखापत होईल अशा पद्धतीची गर्दी किंवा दाटीवाटी ही कारखान्यातल्या कोणत्याही विभागात असू नये. प्रत्येक कामगारास कमीत कमी 350 क्युबिक फूट म्हणजे 350 क्युबिक फूट किंवा 9.9 मीटरचा घन अशी जागा त्या ठिकाणी कायदा लागू होण्यापूर्वी दिलेली असावी. तसेच हा कायदा लागू झाल्यानंतर कारखान्यात किमान 500 क्युबिक फूट इतकी जागा प्रत्येकाला दिली जावी अशी तरतूद आहे पहा. प्रत्येक कामगाराला 500 क्युबिक फूट इतकी जागा दिली जावी अशी तरतूद त्या ठिकाणी आहे पहा. म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी असली पाहिजे किंवा गर्दी कशी टाळता येईल याचाही त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर जागेचा आकार निश्चित करताना कारखान्यामधल्या प्रत्येक कामगारांच्या जागेचा आकार निश्चित करत असताना तो जमिनीपासून 14 फूट त्यापेक्षा अधिक उंची विचारात घेऊ नये. म्हणजे ह्या जागा किती असावी, जमिनीपासून 14 फूट एवढ्या पद्धतीची उंची असावी, त्याच्यापेक्षा जास्त उंची विचारात घेऊ नये. म्हणजे अशा पद्धतीनं गर्दी किंवा दाटीवाटी टाळण्यासाठी हा उपाय या ठिकाणी कलम 16 करणं गरजेचं असतं. ही तरतूद त्या ठिकाणी कलम 16 केलेली आहे पहा. त्यानंतर प्रकाश व्यवस्था, लाइटिंग, कारखाना कायदा कलम 17 कामाच्या ठिकाणी तसेच अंतर्गत मार्गावर नैसर्गिक किंवा कृत्रिम किंवा दोन्ही प्रकारच्या प्रकाश योजना असल्या पाहिजेत, प्रकाश व्यवस्था असल्या पाहिजेत. सर्व खिडक्यांची किंवा झरोक्यांची आतील व बाहेरील तावदानं स्वच्छ असली पाहिजेत. बऱ्याच वेळेला ती तावदानं वर्षानुवर्षे पुसलेली नसतात, त्यामुळं पुरेशा प्रकारची प्रकाश येत नाही त्या ठिकाणी आणि म्हणून अशा पद्धतीची जी तावदानं असतात ती स्वच्छ केली पाहिजेत. झगझगीत प्रखर प्रकाश, सावल्या, अंधार यामुळं कामगारांच्या डोळ्यावर ताण येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अपघातसुद्धा होऊ शकतात आणि हे टाळण्यासाठी त्यांचा प्रतिबंध केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रकाश व्यवस्थेची तरतूद ही कारखाना कायदा कलम 17 त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहा. म्हणून आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय कारखाना कायदा 1948 त्यामधील कलम 17 ही प्रकाश व्यवस्थासुद्धा ही अशा पद्धतीची असली पाहिजे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा तरतूद केलेली आहे पहा. ड्रिंकिंग वॉटर अंडर सेक्शन 18 म्हणजे कलम 18 त्या ठिकाणी काय तरतूद केलेली आहे पिण्याच्या पाण्याची. पिण्याचं पाणी कसं असलं पाहिजे, तर पिण्याचं पाणी हे योग्य ठिकाणी कामाच्या सर्व वेळेत सर्व कामगारांना पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असलं पाहिजे, त्याचा पुरवठा केला पाहिजे. बहुतांशी कामगारांना समजेल अशा भाषेत प्रत्येक पाणी पिण्याच्या नळाजवळ पिण्याचे पाणी असे फलक लावावेत किंवा स्पष्ट लिहावं. म्हणजे त्यांना लक्षात यायला पाहिजे, कामगारांना प्रत्येकाला ओळखता यायला पाहिजे की हे पाणी पिण्याचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे स्पष्ट फलक त्या ठिकाणी लावले पाहिजेत किंवा तशा स्पष्ट भाषेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये तसं लिहिलं पाहिजे. कोणत्याही धुण्याची जागा ही स्वच्छतागृहे त्यापासून 20 फुटांच्या आत पहा. धुण्याची जागा स्वच्छतागृह ही पिण्याच्या पाण्याच्या नळापासून 20 फुटाच्या आत असता कामा नये. 20 फुटाच्या अंतरावर अशा पद्धतीचे नळ असले पाहिजेत. 20 फुटाच्या नंतर पुढं त्या ठिकाणी अशा पद्धतीची धुण्याची जागा असली पाहिजे. म्हणून ही अशा पद्धतीची तरतूद ही त्या ठिकाणी केलेली आहे पहा. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यात की ज्या ठिकाणी 250पेक्षा म्हणजे 250पेक्षा अधिक कामगार काम करत असतात, कर्मचारी काम करत असतात, त्या ठिकाणी उन्हाळ्यात उष्ण तापमानात
पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीच्या तरतुदीसुद्धा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत भारतीय कंपनी कायदा, भारतीय कारखाना कायदा 1948 कलम 18 नुसार करण्यात आलेले आहेत. त्यानंतर कलम 19मध्ये काय तरतूद केलेली आहे, तर कलम 19मध्ये कामगारांच्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांच्यासाठी संडास आणि मुताऱ्या यांची सोय पुरेशा प्रमाणात असली पाहिजे. लॅट्रिन्स अँड युरिनल्स ऑल्सो शुड बी इन प्रॉपर प्रपोर्शन अंडर सेक्शन 19. म्हणजे कलम 19नुसार त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संडास आणि मुताऱ्यांच्या बाबतीत तरतूद केलेली आहे. काय तरतूद केलेली आहे ते तरी आपण समजून घेतलं पाहिजे. तर कामगार कारखान्यात असताना त्यांना कोणत्याही वेळी उपयोग करता येईल अशा ठिकाणी अधिकृत प्रकारानुसार पुरेसे संडास आणि मुताऱ्यांची व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष कामगारांच्यासाठी स्वतंत्र संडास आणि मुताऱ्यांची म्हणजे स्वच्छतागृहांची सुविधा असली पाहिजे. सर्व स्वच्छतागृहे कायम स्वच्छ ठेवून त्यांची आरोग्याच्या दृष्टीतून साफसफाई करणं गरजेचं असतं. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली पाहिजे. कारखान्यातील कामगारांची संख्या 250पेक्षा अधिक असेल, नीट लक्ष द्या, कारखान्यातील कामगारांची संख्या 250पेक्षा अधिक असेल तर खालील नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. सर्व संडास व मुताऱ्यांची उभारणी आरोग्यदृष्ट्या अधिकृत नमुन्यामध्ये केलेली असावी. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीतून हानिकारक, अपायकारक अशा पद्धतीची उभारणी नसावी. स्वच्छतागृहातील जमिनीला व 3 फुटापर्यंतच्या भिंतीला स्वच्छ चकचकीत फरशी बसवलेली असली पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वच्छतागृहातील फरशी व भिंती किमान 7 दिवसातून एकदा निर्जंतुक द्रावणानं स्वच्छ धुतल्या पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीची तरतूद ही या ठिकाणी करणं गरजेचं असतं. त्यानंतर थुंकी पात्र, कारखाना कायदा 1948मधील कलम 20नुसार थुंकी पत्रासाठी सुद्धा त्या ठिकाणी काही तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, म्हणजे बऱ्याच वेळेला कारखान्यातले कामगार हे त्या ठिकाणी तंबाखू खात असतात, पान खात असतात आणि त्यानंतर तंबाखू किंवा पान खाल्ल्यानंतर अशा कामगारांना थुंकी करण्यासाठी किंवा थुंकण्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट अशी जागा असली पाहिजे आणि त्यासाठी थुंकी पात्र त्या ठिकाणी उपलब्ध केले पाहिजेत. आता यासाठी काय तरतूद केलेली आहे कलम 20मध्ये, तर तेही आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कारखान्यामध्ये विशिष्ट आणि योग्य ठिकाणी पुरेशी थुंकी पात्र ठेवलेली असली पाहिजेत. म्हणजे विशिष्ट आणि योग्य ठिकाणी, म्हणजे 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. विशिष्ट आणि योग्य ठिकाणी अशा पद्धतीची पुरेशी थुंकी पात्र ठेवलेली असली पाहिजेत आणि ती नियमित आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छ केली पाहिजेत. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला हानी पोचू नये अशा पद्धतीनं त्यांची स्वच्छता नेहमीच ठेवली पाहिजे. सर्वांनी फक्त थुंकीपत्रातच थुंकले पाहिजे. जर कोणी इतरत्र थुंकले तर त्यास योग्य तो दंड आकारावा आणि सर्वांच्या माहितीसाठी ही घटना प्रदर्शित करावी आणि दंड आकारल्याचं त्या ठिकाणी प्रकाशित केलं पाहिजे. म्हणजे परत ती व्यक्ती लाजून परत अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या भारतीय कारखाना कायदा 1948नुसार कामगारांच्या आरोग्यविषयक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अशा वेगवेगळ्या 10 तरतुदी या ठिकाणी भारतीय कारखाना कायदा 1948मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि याच ठिकाणी ह्या कामगारांच्या आरोग्यविषयक तरतुदी आहेत हे या ठिकाणी संपल्या जातात. थँक्यू व्हेरी मच.